नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय गुड न्यूज घेऊन। जे की विद्यार्थी समजा नुकतेच 12वी पास झाले किंवा ज्यांचा डिप्लोमा कंप्लीट झाला अशा विद्यार्थ्यांसाठी रेल्वेने एक मोठी ॲडव्हर्टाइज जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे। यामध्ये जवळपास 3445 अंडर ग्रॅज्युएटच्या एनटीपीसीच्या वॅकन्सी ज्या आहेत त्या काल रेल्वे रिक्रूट बोर्डना डिक्लेअर केलेल्या आहे। याच्या अगोदर सांगायचं झाल्यास रेल्वेना जे ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जवळपास 8113 वॅकन्सी ज्या आहे डिक्लेअर केल्या आणि त्याचे फॉर्म भरणं सुद्धा चालू झालेले विद्यार्थी मित्रांनो। याच्या अगोदर जर सांगायचं झालं तर असिस्टंट लोको पायलट जे की इंजिनियर लोक आहे याच्यासाठी जवळपास 18799 वॅकन्सी ज्या आहे रेल्वेनं नोटिफिकेशन काढलं, त्याचे फॉर्म भरणं ऑलरेडी झालेले आहे। नंतर ज्युनियर इंजिनियरच्या वॅकन्सी ज्या आहेत ते रेल्वेनं काढल्या होत्या जवळपास 7951, त्याचं सुद्धा रिक्रूटमेंटचं जे नोटिफिकेशन आहे येऊन गेलं आणि त्याचे फॉर्म भरणं सुद्धा झाले विद्यार्थी मित्रांनो। नंतर टेक्निशियनच्या वॅकन्सी आल्या होत्या रेल्वेच्या, त्याचे सुद्धा फॉर्म भरणं सबमिशन झालेलं आहे, त्याच्या पण जवळपास 14228 वॅकन्सी आल्या होत्या। जर आपण सगळी टोटल केली विद्यार्थी मित्रांनो ह्या रेल्वेची आरआरबीची जवळपास 52,000चं रिक्रूटमेंट जे आहे रेल्वेचं चालू आहे, 52,000 वॅकन्सीचं। आणि अपकमिंग जे आहे पॅरामेडिकल आणि ग्रुप डी ची जवळपास 1 लाखाची रिक्रूटमेंट येत्या काही दिवसांमध्ये ॲडव्हर्टाइज येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे जे विद्यार्थी समजा स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, जे विद्यार्थी बँकिंगची, इन्शुरन्सची, रेल्वेची तयारी करतात त्यांच्यासाठी एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे लवकरात लवकर जॉब मिळवण्याची। आणि जे नुकतेच 12वी झाले किंवा जे अंडर ग्रॅज्युएट आहे समजा त्यांच्यासाठी पूर्ण नोकरीची ग्रॅज्युएशन होईपर्यंत वाट बघण्यापेक्षा 18 वर्षे कंप्लीट झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा रेल्वेने काय केलेली आहे टीसीची रिक्रूटमेंट काढलेली आहे 3445। त्याच्याबद्दलच आपण आज या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत। तर यामध्ये जे काही समजा आरआरबीज आहे 21 आरआरबी, त्यामध्ये कोणत्या आरआरबीला किती जागा आहे आणि आपल्याला कोणती आरआरबी जवळच पडते त्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे। कॅटेगरी वाईज कोणत्या आरआरबी मध्ये आपल्याला जागा जास्त आहे ते पण मी इथे क्लिअर करणार आहे। मी सगळ्या आरआरबीचा जेव्हा अभ्यास केला त्यामध्ये मला समजलं की आरआरबी मुंबईमध्ये जवळपास 699 वॅकन्सी आहे, याच्या व्यतिरिक्त जास्त जागा नाहीये कोणत्याच आरआरबी मध्ये। ओके, 3445 जागा सध्या आहे, नोटिफिकेशन डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे, परंतु या वॅकन्सी ऍक्च्युअल अलॉटमेंटच्या वेळेस नक्कीच वाढतील। जरी 11,000 जवळपास 400 समथिंग वॅकन्सी आहे तर या जेव्हा अलॉटमेंट होईल समजा नोकरीचं त्यावेळेस जवळपास 20 ते 22,000 या वॅकन्सी झालेल्या असतील। त्यामुळे जे विद्यार्थी सध्या अंडर ग्रॅज्युएट आहे आणि वयामध्ये बसतात त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलंच पाहिजे। मग सर आम्ही ग्रॅज्युएट झालेलो आहे, आम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो का? करू शकता विद्यार्थी मित्रांनो। जे ग्रॅज्युएट झालेले आहे ते दोन्ही पोस्टसाठी अप्लाय करू शकतात, एक ग्रॅज्युएट लेवल एनटीपीसी आणि अंडर ग्रॅज्युएट एनटीपीसी या दोन्हीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त जे समजा इंजिनियर लोक आहे किंवा जे समजा 12वी सायन्स झालेले आहे त्यांना जवळपास 2-4 अपॉर्च्युनिटी आहे, समजा टेक्निशियनचे आहे, जेईचे आहे, नंतर एएलपीचे आहे, नंतर एनटीपीसीची आहे आणि अंडर ग्रॅज्युएटची सुद्धा आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे की अंडर ग्रॅज्युएटची रिक्रूटमेंट आलेली आहे 3445 त्याच्याबद्दल ईच आणि एव्हरी जे काही कॉन्सेप्ट जे काही समजा डाउट्स आहे ते डाउट्स तुमचे मी काय करणार या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार विद्यार्थी मित्रांनो। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, बघितल्यानंतर लाईक करायचे आणि जे विद्यार्थी आपल्या साकार एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी व्हिडिओ बघितला पण अजून सुद्धा सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो। जे काही नोटिफिकेशनचे लेक्चर तुम्हाला बघायचंय सगळ्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला या ठिकाणी भेटतील। जे काही डाउट्स असतील ते डाउट्स तुम्ही कमेंटमध्ये टाकायचे, त्या कमेंटला सुद्धा तुम्हाला रिप्लाय भेटतील। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा ही रेल्वेनं ऍड काढलेली आहे जे अंडर ग्रॅज्युएट्स आहे समजा जे 12वी झाले किंवा डिप्लोमा झाले त्या विद्यार्थ्यांसाठी। ओके, मग या ठिकाणी कोण कोण अप्लाय करू शकतो? ज्यांचं 12वी झालं 18 वर्ष कंप्लीट आहे तो विद्यार्थी किंवा ज्यांचं 10वी नंतर डिप्लोमा झालं तो विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो। ओके, चला मग आता हे बुलेट ट्रेन किंवा वंदे भारत ट्रेन याबद्दल थोडं मला बोलायचं आहे। रेल्वेची रिक्रूटमेंटची बुलेट ट्रेन चालू झालेली विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेची रिक्रूटमेंटची बुलेट ट्रेन चालू झालेली आहे। अश्विनी वैष्णव रेल्वे मिनिस्टर झाल्यापासून रेल्वेमध्ये बऱ्यापैकी रिफॉर्म व्हायला लागलेले आहे। वंदे भारत ट्रेन असेल, बुलेट ट्रेन असेल, मोनोरेल असेल, यामध्ये अनेक रिफॉर्म जे आहे अश्विनी वैष्णवने केलेले आहे आणि रिक्रूटमेंटची बुलेट ट्रेन सुद्धा अश्विनी वैष्णव यांनी काय केलेली आहे चालू केलेली विद्यार्थी मित्रांनो। आणि कोकण रेल्वेमध्ये सुद्धा रिक्रूटमेंट चालू आहे, त्याचा सुद्धा तुम्ही फॉर्म भरा जे लोक एलिजिबल आहे त्यांनी। ओके,
तर ही आहे वंदे भारत. नंतर ऍप्लिकेशन जे आहे, काल नोटिफिकेशन आलं विद्यार्थी मित्रांनो. काय झालं? काल नोटिफिकेशन आलं आणि रिक्रुटमेंट चालू झालेली विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन चालू झालेलं आहे. तर ऍप्लिकेशन कधीपासून चालू होतात, एंड कधी होतात, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. 21/9 म्हणजे आजपासून ऍप्लिकेशन चालू झालेले आहे. तर 20 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता, रात्री 12 वाजेपर्यंत. म्हणजे रात्री 12 वाजेपासून 1 मिनिट कमी असल्यापासून. मग ऍप्लिकेशनची फीस जी आहे कधीपर्यंत तुम्ही देऊ शकता, तर 21 ते 22 ऑक्टोबर पर्यंत. काही मॉडिफिकेशन करायचे असेल तुम्हाला तर ते तुम्ही कधीपर्यंत करू शकता, तर 23 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये चेंजेस करता येईल विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या झाल्या इम्पॉर्टंट डेट्स. ओके, तर ह्या इम्पॉर्टंट डेट्स मी तुमच्या समोर क्लिअर केल्या. मग सर, आपण महाराष्ट्रामध्ये येतो, नाशिकमध्ये येतो, तर आपल्याला कोणकोणतं आरआरबी जवळ आहे त्याबद्दल मी, आणि कोणत्या आरआरबीला वॅकन्सी कॅटेगरी वाईज कशा आहे ते सुद्धा मी इथे क्लिअर करणार आहे. आपल्याला मुंबई झोन जवळ पडतो विद्यार्थी मित्रांनो. आपण महाराष्ट्रामधून बिलॉंग करतो, तर आपल्याला मुंबई, सिकंदराबाद आणि अहमदाबाद. तर मी मुंबईबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देणार आहे, कारण आपले विद्यार्थी जे आहे ते मुंबईसाठीच ट्राय करणार आहे, मुंबईसाठीच अप्लाय करणार आहे. तर मग मुंबईमध्ये कशा कॅटेगरी वाईज वॅकन्सी आहे ते मी इथे क्लिअर करतो. आता चीफ कमर्शियल कम तिकीट क्लर्क याच्या ज्या वॅकन्सी आहे याची लेवल 3 आहे. मग साऊथ सेंट्रल रेल्वे असेल, सेंट्रल रेल्वे असेल, वेस्टर्न रेल्वे असेल, याच्यामध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये जवळपास ओबीसी, जनरल कॅटेगरी, एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी, तर टोटल वॅकन्सी ज्या आहे या पोस्टच्या आहेत 372. ओके, नंतर कशामध्ये, जे सेंट्रल रेल्वे आहे त्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्कच्या, साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये आहे 21 कॅटेगरी वाईज. ओके, टोटल. नंतर पुढे वेस्टर्न रेल्वेमध्ये आहे 104 वॅकन्सीज. ओके, नंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट लेवल 2 येते. ओके, मग सर आम्ही कोणत्या लेवलला फॉर्म भरावा, कसं प्रिफरन्स द्यावा. ओके, तर प्रिफरन्स जो आहे पहिला कमर्शियल कम तिकीट म्हणजे टीसीचा द्यायचा आहे तुम्हाला. ओके, नंतर दुसरा जो आहे तो द्यायचा आहे अकाउंट क्लर्क, नंतर तिसरा ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि तिसरा ट्रेन क्लर्क. ओके, म्हणजे ही जी पोस्ट आहे ही पोस्ट टीसीची आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कशाची? टीसीची. आणि काही जे आहे ते अकाउंट क्लर्कच्या आहे पोस्ट. ओके, नंतर या ठिकाणी अकाउंट क्लर्क जे आहे, अकाउंट क्लर्कच्या वॅकन्सी ज्या आहे सेंट्रल रेल्वेमध्ये आहे 36, नंतर वेस्टर्न रेल्वेमध्ये आहे 9, आणि या ठिकाणी ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टची लेवल 2 येते. नंतर या ठिकाणी वॅकन्सी आहे सेंट्रल रेल्वेमध्ये 102, नंतर साऊथ सेंट्रलमध्ये आहे 2 आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये आहे 43. नंतर ट्रेन क्लर्क मध्ये वॅकन्सीज कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी सेंट्रल रेल्वेमध्ये आहे 8 आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये आहे 2, आणि लेवल जी येते ती येते 2. मग टोटल जर वॅकन्सीचा विचार केला आपण आरआरबी मुंबईच्या, त्या आहे 699. परंतु या ऍक्च्युअल अलॉटमेंटच्या वेळेस या वॅकन्सी ज्या आहे त्या वाढतील विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके, तर आपल्याला झोन कोणता निवडायचा आहे, तर आरआरबी मुंबई. ओके, सर्वात जास्त वॅकन्सी आहे अंडर ग्रॅज्युएटच्या एनटीपीसीच्या रिक्रुटमेंटमध्ये आरआरबी मुंबईच्या. जेवढ्या 21 आरआरबी आहे त्यामध्ये सर्वात जास्त वॅकन्सी कोणत्या आरआरबीला आहे, तर मुंबईला आहे. ओके, 699 वॅकन्सीज. ओके, त्याच्यानंतर अहमदाबाद आपण जवळचं घेतलं तर या ठिकाणी अहमदाबादमध्ये फक्त 210 वॅकन्सीज आहे. त्यामुळे अहमदाबादला आपण इथे पर्याय ठेवू शकतो. परंतु माझं सजेशन असेल तुम्हाला, शेवटी अप्लाय तुम्हाला करायचंय, सगळ्या कॅटेगरी वाईज नुसार, आपल्या कॅटेगरी वाईज नुसार वॅकन्सी कुठे जास्त आहे ते तुम्हाला ठरवायचंय आणि त्याच्यानुसार अप्लाय करायचं विद्यार्थी मित्रांनो. माझं शेवटी सांगायचं काम आहे. ओके, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे, तर अहमदाबादमध्ये 210 वॅकन्सी आहे. हे वेस्टर्न रेल्वेमध्ये तुम्हाला येतात. इथे वॅकन्सी ज्या आहे वेस्टर्न रेल्वेमध्ये 195 कमर्शियल टीसीच्या, नंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टच्या आहे 46, नंतर ट्रेन क्लर्कच्या आहे इकडे 7 आणि इकडे आहे 2. ओके, इथे वॅकन्सीज कमी आहे, त्यामुळे मुंबईला आपण प्रिफरन्स दिला तर चालेल विद्यार्थी मित्रांनो. ओके, शेवटी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. ओके, मग या ठिकाणी व्हॅरियस पोस्ट कोणकोणत्या पोस्टसाठी आपल्याला करायचंय, तर पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टीसी. ओके, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, नंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, नंतर ट्रेन क्लर्क. या पोस्टसाठी आपल्याला काय करायचंय, अप्लाय करायचं आहे. मग कोणता प्रिफरन्स पहिला द्यायचा आहे, पहिला हा द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, नंतर दुसरा हा द्यायचा आहे तुम्हाला प्रिफरन्स, नंतर तिसरा जो आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट हा द्यायचा आहे, आणि चौथा जो आहे तो हा द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रिफरन्स देत असताना.
ओके, तर प्रिफरन्स अशा पद्धतीने तुम्हाला द्यायचे फॉर्म भरत असताना. मग सॅलरी कशी आहे या ठिकाणी जवळपास ही लेवल 3 येते आणि बाकी सगळ्या लेवल ज्या आहेत त्या 2 येतात. मग सॅलरी जवळपास 2 लेवलची सेम आहे आणि लेवल 3 ची जी आहे ती सेम आहे. आता 21,700 म्हणजे जवळपास 38 ते 40 म्हणजे 40 ते 42 हजार जवळपास या ठिकाणी सॅलरी आहे लेवल 3 ची. नंतर लेवल 2 ची जर विचार केला समजा आपण तर 38 ते 40 हजार जवळपास सॅलरी आहे विद्यार्थी मित्रांनो पर मंथ, 38 ते 40 हजार. मग एज लिमिट काय आहे तर एज लिमिट जे आहे मिनिमम 25 पर्यंत, 18 ते 30 स्टँडर्ड एरिया होता अगोदर, पण कोरोनामुळे काय झालं 3 वर्ष वाढवली. ओके, प्रत्येक ठिकाणी 18 ते 30 होतं परंतु कोरोनामुळे काय केलं 3 वर्ष वाढवली, हे लक्षात ठेवा. एज लिमिट जे आहे 1/1/2025 पर्यंत मिनिमम 18 आणि मॅक्झिमम जे आहे ते किती पाहिजे 33 जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. नंतर ओबीसी वाला, नंतर एससी वाला, एसटी वाला एज रिलॅक्सेशन किती आहे ते मी तुम्हाला सांगतो. टोटल जर वॅकन्सीचा जर विचार केला टीसीच्या वॅकन्सी ज्या आहेत त्या आहेत 2022. नंतर अकाउंट क्लर्क कम टायपिंगच्या वॅकन्सी आहे 361. नंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिंगच्या आहे 990 आणि ट्रेन क्लर्कच्या वॅकन्सी आहे 72. टोटल जर विचार केला तर 3445, परंतु ऍक्च्युअल अलॉटमेंटच्या या वॅकन्सी वाढतील विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढे. मग एज रिलॅक्सेशन किती आहे तर या ठिकाणी मिनिमम एज जे आहे ते 18 वर्ष कंप्लीट पाहिजे, मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 33 पेक्षा जास्त नाही पाहिजे. कोणासाठी जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी. नंतर ओबीसी साठी किती रिलॅक्सेशन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी नॉन क्रिमिनल जे आहे नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे, हे लक्षात ठेवा. जे विद्यार्थी ओबीसी मध्ये बिलॉंग करतात त्यांना नॉन क्रिमिनल किंवा सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नाहीये त्या विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचे, लवकरात लवकर त्या प्रोसेसला लागून जायचे, कारण आपल्याला कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करायचे विथ नॉन क्रिमिनल. ओके, मग बाकीच्या जे काही कास्ट आहे एससी किंवा एसटी यांना सुद्धा आपलं सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचे. त्यांचं कसं आहे एकदा सर्टिफिकेट काढलं की ते सर्टिफिकेट लाईफ टाईम चालतं, परंतु ओबीसी वाल्यांना प्रत्येक फायनान्शियल इयरला काय करायचं आहे आपलं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून ठेवायचे आणि ते अपलोड करायचे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. का नॉन क्रिमिनल वाले ओके मिनिमम 18 वर्ष मॅक्झिमम 33 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे. मग एज रिलॅक्सेशन किती आहे कॅटेगरीनुसार तर या ठिकाणी आहे जे काही समजा ओबीसी नॉन क्रिमिनल वाले आहे याच्यासाठी 3 वर्ष वाढून, नंतर एससी एसटी वाले जे आहे यांच्यासाठी 5 वर्ष वाढून आणि एक्स सर्व्हिसमॅन जे आहे यांच्यासाठी 3 वर्ष वाढून. तर जे काही कास्ट मध्ये विद्यार्थी आहेत त्यांनी आपलं ओबीसी वाल्यांनी नॉन क्रिमिनल सहित ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं काढून ठेवा, हे लक्षात घ्या. एससी एसटी वाल्यांना जे कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याची व्हॅलिडिटी जी आहे ते आपली पाहिजे, हे लक्षात घ्या आणि ते आपल्याला या ठिकाणी काय करायचंय अपलोड करायचं आहे. तर हे झालं एज रिलॅक्सेशनचा मुद्दा. ओके, नंतर ओबीसी एज रिलॅक्सेशनच्या बाबतीत पूर्ण सांगितलेलं आहे. नो एज रिलॅक्सेशन इज अलाउ टू एससी एसटी ओबीसी नॉन क्रिमिनल कॅन्डिडेट्स अप्लाइंग अगेन्स्ट अनरिझर्व्ड वॅकन्सीज. ओके, म्हणजे जे लोक समजा एससी एसटी ओबीसी नॉन क्रिमिनल मध्ये येतात त्यांना रिझर्वेशनचा फायदा भेटणार नाही, हे लक्षात ठेवा. कॅन्डिडेट्स अप्लाइंग अगेन्स्ट अनरिझर्व्ड वॅकन्सीज. ओके, तर जे नॉन क्रिमिनल मध्ये येतात त्यांना फायदा भेटणार नाही, जे क्रिमिनल नॉन क्रिमिनल वाल्यांना. ओके, नो एज रिलॅक्सेशन इज अलाउ एससी एसटी ओबीसी नॉन क्रिमिनल कॅन्डिडेट्स. ओके, नंतर पुढे बघा यासाठी स्टेज, आता एक्झामच्या स्टेज कोणकोणत्या आहे. जसं आपण आरआरबी एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवल बघितलं त्याच लेवलच्या स्टेज आहे, वेगळं काही नाहीये. आणि एक्झाम मध्ये सब्जेक्ट सुद्धा तेच आहे, नंतर क्वेश्चन सुद्धा तेच आहे, नंतर एक्झामचं वेटेज सुद्धा तसंच आहे, नंतर क्वेश्चन सुद्धा तेवढेच विचारणार आहे आणि टाइम सुद्धा तेवढाच आहे. तर सीबीटी फर्स्ट, आता स्टेजेस एक्झाम देर शाल बी 2 स्टेजेस. ओके, यामध्ये सीबीटी फर्स्ट होणार आहे, सीबीटी फर्स्ट. नंतर त्याच्यानंतर काही पोस्ट साठी काय आहे टायपिंग आहे. ओके, टायपिंग स्किल कोणासाठी आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट यासाठी काय आहे टायपिंग आहे. बाकी पोस्ट साठी टायपिंग नाहीये, 2च पोस्ट साठी टायपिंग आहे, अदर 2 पोस्ट साठी टायपिंग नाहीये. मग सर टायपिंगचं सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का नाही, टायपिंगचं सर्टिफिकेट लागत नाही, फक्त तुम्हाला टायपिंग आलं पाहिजे, टायपिंग मध्ये तुम्ही प्रोफिशियंट पाहिजे तो विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्यामुळे सर्टिफिकेटचं टेन्शन घ्यायचं का नाही, तोपर्यंत आपल्याला 1 ते 1.5 वर्ष भेटणार आहे, हे लक्षात घ्या. तोपर्यंत आपण टायपिंग मध्ये प्रोफिशियंट होऊन जातो, त्याकरता फॉर्म भरा, हे लक्षात घ्या. ओके, नंतर
त्यांनी सांगितलं कमर्शियल कम तिकीट क्लर्क आणि ट्रेन क्लर्क यासाठी टायपिंग लागतं का? नाही. याच्यानंतर CBT 2 झाल्यानंतर त्यांचं डायरेक्ट काय होणार आहे? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन्स, हे लक्षात घ्या. नंतर कॉल लेटर जे आहे सिटी आणि डेट नुसार तुम्हाला इंटिमेशन दिलं जाणार आहे. त्यांनी एक्झाम सेंटर जे आहे या ठिकाणी दिलेलं नाहीये, हे लक्षात घ्या. एक्झाम सेंटर दिले का? नाही. कॅन्डिडेट्स विल हॅव टू डाउनलोड द सिटी अँड डेट इंटिमेशन्स ई कॉल लेटर अँड ट्रॅव्हल ऑथॉरिटी वेअर एज ऍप्लिकेबल फ्रॉम द लिंक्स प्रोव्हाइडेड इन द ऑफिशियल वेबसाईट. खूप सारे विद्यार्थी विचारतात की सर सेंटर कोणतं टाकू, परंतु RRB ना सेंटर दिलेलं नाहीये नोटिफिकेशन मध्ये. फक्त तुम्हाला काय सांगितलं, नियरेस्ट रेल्वे स्टेशन तुम्हाला टाकायचं आहे. नंतर RRB काय करणार आहे, तुम्हाला सिटीचं आणि डेटचं इंटिमेशन देणार आहे त्यांच्या वेबसाईटद्वारे, लिंकद्वारे, हे लक्षात घ्या. नंतर सर CBT फर्स्ट मध्ये CBT सेकंड साठी किती कॅन्डिडेट्सला चूज करणार आहे, तर एकाच 15 कॅन्डिडेटला चूज करणार आहे. किती? 15. एका CBT फर्स्ट मधून CBT 2 ला जेव्हा विद्यार्थी जातील समजा, तर CBT 2 मध्ये एका जागेसाठी 15 विद्यार्थी जे आहे ते परीक्षा देतील. मग सर टायपिंग साठी किती असेल, तर टायपिंग साठी एकास 8 असेल. किती असेल? एकास 8 विद्यार्थी जे आहे ते टायपिंग स्किल साठी जे आहे ते इलिजिबल ठरतील. ओके. मग सर निगेटिव्ह मार्किंग आहे का? आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, हे लक्षात घ्या. किती आहे? 1/3 निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे 3 क्वेश्चन जर रॉंग झाले तर तुमचा 1 मार्क जो आहे तो काय होईल? डिडक्ट होईल. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढे. मग सर पोस्ट प्रिफरन्स कसं द्यायचं आहे? पोस्ट प्रिफरन्स अँड रेल्वे युनिट्स. ओके, तर पोस्ट प्रिफरन्स मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे कशा पद्धतीने पोस्ट प्रिफरन्स द्यायचा आहे. ठीक आहे. तर पोस्ट प्रिफरन्स बद्दल सांगितलं युनिट्स द ऑप्शन candidates have various posts which they are eligible in the opted RRB taken during a submission online application. ऍप्लिकेशन कसं भरायचं, पोस्ट कशा द्यायच्या आहे, नंतर रिजन कसं चूज करायचं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परंतु याच्यावर सुद्धा मी नवीन व्हिडिओ टाकेल एकदा, रिजन कसं चूज करायचंय, नंतर पोस्ट कोणत्या द्यायच्या आहे, या पद्धतीने मी तुम्हाला जेव्हा आपला नवीन व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्ही बघून घ्यायचंय. ओके. आता त्यांनी सांगितलं पुढे पोस्ट आणि प्रिफरन्स. ओके. नंतर काय जे विद्यार्थी SC आणि ST कम्युनिटी मधले आहे त्यांच्यासाठी रेल्वे काय करतं, जर बाहेरचं सेंटर आलं समजा तुम्हाला लांबचं, तर रेल्वे काय करतं, रेल्वे त्यांना तिकीट फेअर जे आहे ते काय करतं, प्रोव्हाइड करतं. रेल्वे ट्रॅव्हल मोफत देतं त्यांना. ओके. तर स्लीपर क्लास रेल्वे पास इज ऍडमिसिबल टू SC ST कॅन्डिडेट्स. ओके. कोणासाठी? जे SC ST कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी. विश टू अवेल प्री ट्रॅव्हल ऑथॉरिटी विल हॅव टू इंडिकेट. ओके. म्हणजे जे SC ST कम्युनिटी मधले कॅन्डिडेट्स आहे, जर लांब सेंटर आलं तर रेल्वे ना त्यांना काय करेल, फ्री ट्रॅव्हल जे आहे ते प्रोव्हाइड करेल, ट्रॅव्हल फॅसिलिटी, हे लक्षात ठेवा. ओके. नंतर मेडिकल स्टँडर्ड्स. ओके. आता मेडिकल स्टँडर्ड मध्ये जे विद्यार्थ्यांची समजा त्यांनी काय सांगितलं की कॅन्डिडेट्स हू हॅव undergone LASIK surgery, any other surgery procedure to correct refractory error are not eligible फॉर द पोस्ट हॅव्हिंग मेडिकल स्टँडर्ड A3. म्हणजे A3 साठी अप्लाय करू शकत नाही, बाकीच्यासाठी करू शकता. नंतर कॅन्डिडेट्स हू हॅव अंडरगॉन लॅसिक सर्जरी फॉर एनी अदर सर्जरी, ओके, प्रोसिडर टू करेक्ट रिफ्रॅक्टरी B2 BC साठी, यासाठी ते अप्लाय करू शकत नाही. काही पोस्ट साठी ज्यांचं लॅसिक सर्जरी झालेलं आहे ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकत नाही. ओके. तर हा झाला मेडिकल स्टँडर्डचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो. ओके. मग सर एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि फीस काय? एज्युकेशन क्वालिफिकेशन मी सांगितलं काय पाहिजे, 12th पास पाहिजे, मी पहिलंच क्लिअर केलं, किंवा डिप्लोमा पाहिजे. जे अंडर ग्रॅज्युएट्स ही रिक्रुटमेंट आलेली आहे याच्यासाठी काय पाहिजे, डिप्लोमा किंवा काय पाहिजे, 12th पास पाहिजे. ओके. मग सर फीस किती आहे? जे की जनरल OBC EWS कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी आहे 500 रुपये, आणि जे SC ST आणि ऑल वुमेन याच्यासाठी आहे 250 रुपये विद्यार्थी मित्रांनो. ओके. मग सर फीस वापस येणार का? येणार. जेव्हा CBT फर्स्ट तुम्ही देणार तेव्हा तुमचे 400 रुपये फीस जे आहे ती रिटर्न येणार. नंतर इकडे 250 रुपये तुमचे काय होणार आहे, तुमच्या अकाउंटला रिटर्न येणार. त्याकरता अकाउंट नंबर, मोबाईल नंबर स्वतःचा टाका फॉर्म भरत असताना, कारण नंतर 400 रुपये वापस येणार आहे, 250 रुपये रिटर्न येणार आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरत असताना मिस्टेक करू नका, सायबर कॅफेवर भरू नका. ओके. स्वतःच्या मोबाईल मधून किंवा आपल्या स्वतःच्या PC मधून फॉर्म भरा, किंवा साखर एज्युकेशन मधून फॉर्म भरा. ओके. या ठिकाणी तुम्हाला असिस्ट केलं जाईल फॉर्म भरण्यासाठी. ओके. इम्पॉर्टंट क्लोजिंग डेट, पेमेंट फीस जे आहे तुम्हाला कधीपर्यंत करता येणार आहे, तर ती आहे
20 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे ऍप्लिकेशन मध्ये काही चेंजेस करता येईल, फीस पे करता येईल. ओके, नंतर पेमेंट विल बी अलाउड टिल 22 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. नंतर 20 ऑक्टोबर पर्यंत नंतर ऍप्लिकेबल सर्व्हिस चार्जेस फॉर फी पेमेंट थ्रू ऑनलाईन, काही सर्व्हिस चार्जेस तुम्हाला लागणार आहे. ओके, नंतर एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, जसा ग्रॅज्युएट लेवलचा एनटीपीसीचा एक्झाम पॅटर्न आहे तोच एक्झाम पॅटर्न या ठिकाणी, वेगळं काही नाहीये. तर बघा एक्झाम स्टेज कम्प्युटर बेस्ड सीबीटी फर्स्ट कशी असणार, यामध्ये एक्झामला टाइम जो आहे 90 मिनिट्स असेल. नंतर जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन, नंतर मॅथमॅटिक्स 30 क्वेश्चन, नंतर रिझनिंग जे आहे 30 क्वेश्चन, आणि टोटल जर विचार केला तर 100 मार्काचा पेपर असेल. पेपर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह असेल आणि पेपर 13 लँग्वेज मध्ये उपलब्ध असेल. त्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिश या लँग्वेज तुम्हाला अवेलेबल असेल. ज्या लँग्वेज मध्ये तुम्हाला पेपर द्यायचा त्या लँग्वेज मध्ये तुम्ही पेपर देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो, सीबीटी फर्स्ट. ओके, नंतर जे काही समजा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 120 मिनिट असेल 90 मिनिटं पैकी, म्हणजे 30 मिनिटं जे आहे त्यांना काय असेल इन्क्रीज असेल. आणि 1/3 जे आहे निगेटिव्ह मार्किंग असेल. काय असेल 1/3 निगेटिव्ह मार्किंग. ओके, तर 1/3 सीबीटी फर्स्टला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असेल आणि सीबीटी सेकंडला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असेल. ओके, तर मग सर यासाठी सिलेबस काय असेल, आरआरबी एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवलचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस या ठिकाणी आहे, वेगळं काही नाही. मग सिलेबस मध्ये जनरल अवेअरनेस मध्ये, लॉजिकल रिजनिंग मध्ये, इंग्लिश तर नाहीच आहे रेल्वेच्या एक्झामला. ओके, कोणत्याच रेल्वेच्या एक्झामला इंग्लिश नाहीच आहे. या ठिकाणी फक्त 3 सब्जेक्टची तुम्हाला तयारी करायची आहे. ते 3 सब्जेक्ट मध्ये कोणकोणते टॉपिक तुम्हाला करायचे ते मी सांगतो. या ठिकाणी मॅथमॅटिक्स मध्ये जर विचार केला तर नंबर सिस्टम, डेसिमल, फ्रॅक्शन, एलसीएम, एचसीएफ, रेशिओ आणि प्रोपोर्शन्स. नंतर पर्सेंटेज, मेजरेशन, टाइम अँड वर्क अँड टाइम डिस्टन्स, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, एलिमेंटरी अल्जेब्रा, जिओमेट्री अँड ट्रिगोमेट्री आणि एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स. रिजनिंग मध्ये काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, एनालॉजी, कम्प्लिशन ऑफ नंबर अँड अल्फाबेटिकल सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, मॅथमॅटिक ऑपरेशन, सिमिलर अँड डिफरन्सेस, नंतर ब्लड रिलेशन, अनालिटिकल रिजनिंग, सिलॉग, जम्बलिंग, वेन डायग्राम, नंतर पझल, डेटा सफिशियन्सी, स्टेटमेंट कंक्लुजन, स्टेटमेंट कोर्सेस ऑफ ऍक्शन, डिसिजन मेकिंग, हायर रिजनिंग. ओके, नंतर जनरल अवेअरनेस वास्ट सब्जेक्ट आहे मित्रांनो रेल्वेचा. यामध्ये खूप जास्त वाचन आपल्याला करावं लागणे. करंट इव्हेंट ऑफ नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, नंतर गेम्स अँड स्पोर्ट्स, नंतर आर्ट्स, कल्चर अँड इंडियन लिटरेचर, नंतर मुवमेंट अँड प्लेसेस, नंतर जनरल सायन्स अँड लाईफ सायन्स, नंतर हिस्ट्री ऑफ इंडिया, नंतर फ्रीडम स्ट्रगल, नंतर फिजिकल, नंतर सोशल अँड इकॉनॉमिक जिओग्राफी, नंतर इंडिया वार्ड, नंतर इंडियन पॉलिटी, नंतर गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन्स, नंतर पॉलिटिकल सिस्टम, जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स, नंतर स्पेस अँड न्यूक्लिअर प्रोग्राम ऑफ इंडिया, युनायटेड नेशन अँड अदर इम्पॉर्टंट, नंतर वर्ल्ड ऑर्गनायझेशन्स, इन्व्हायरमेंटल इश्यूज, नंतर कॉन्सर्निंग इंडिया वर्ल्ड अँड लीग, बेसिक्स ऑफ कम्प्युटर्स, नंतर कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. भरपूर मोठा सिलेबस आहे जनरल अवेअरनेसचा. ओके, त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी करावं लागेल जनरल अवेअरनेस मध्ये जर चांगले मार्क घ्यायचे असेल तर. हा झाला सिलेबस सीबीटी फर्स्ट आणि सीबीटी सेकंड साठी विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग स्टेज सीबीटी सेकंड साठी एक्झाम पॅटर्न कसा आहे, सेम आहे, वेगळं काही नाहीये. सब्जेक्ट सेम आहे, फक्त थोडे मार्क आणि क्वेश्चन वाढलेले आहे. ओके, तर सीबीटी सेकंड जे आहे 90 मिनिटचे असेल. जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन, मॅथमॅटिक्स 35 क्वेश्चन, नंतर रिजनिंग 35 क्वेश्चन, टोटल 120 क्वेश्चन, आणि टाइम जो आहे तेवढाच असेल 90 मिनिटाची. मग डिफिकल्टी लेवल थोडीफार इन्क्रीज झालेली असेल, जास्त काही लेवल विक्रीज झालेली नसेल. ओके, तर सीबीटी सेकंड जे आहे ती या पद्धतीने असेल. आणि या ठिकाणी सुद्धा 15 टाइम, म्हणजे एका जागेसाठी 15 लोक जे आहे सीबीटी सेकंड देतील फर्स्ट मधून सीबीटी सेकंड मध्ये आल्यानंतर. आणि टायपिंग साठी किती लोक पास होतील तर एकास 8 लोक टायपिंग साठी इलिजिबल असतील. ओके, चला, नंतर टायपिंग स्किल टेस्ट कोणासाठी आहे तर हे जे आहे फक्त 2 पोस्ट साठी आहे. कोणत्या अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, 2 पोस्ट साठी टायपिंग स्किल टेस्ट होईल. तुमचं प्रोफिशियन्स आहे की नाही, तुम्ही याच्यासाठी सर्टिफिकेटची गरज आहे का नाही. मग टायपिंग जे आहे तुम्हाला एका मिनिटामध्ये किती वर्ड टाईप करायचे तर 30 वर्ड इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये आहे 25 वर्ड तुम्हाला टाईप करायचे विद्यार्थी मित्रांनो. हिंदीमध्ये कोणकोणत्या लिपी तुम्ही करू शकता, कृतीदेव आणि मंगल फॉन्ट जो आहे तो यूज करू शकता. स्वतःचा कम्प्युटर असेल तर स्वतःचा लॅपटॉप असेल तर स्वतःचा लॅपटॉप सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. परंतु ही टायपिंग स्किल टेस्ट जी आहे ही फक्त क्वालिफाईंग असेल, लक्षात घ्या. काय असेल, क्वालिफाईंग नेचरची असेल. याच्यावरून तुमचं सिलेक्शन होणार नाहीये. तुमचं सिलेक्शन फक्त सीबीटी फर्स्ट आणि सीबीटी सेकंडच्या मार्कावरून होणार आहे. ओके,
तर हे झालं टायपिंग टेस्टच्या बाबतीत. ओके, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होणार आहे? तुम्ही सीबीटी फर्स्ट पास केली, सीबीटी सेकंड पास केली, कम्प्युटर टेस्ट सुद्धा पास केली, याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल 10वी 12वी, नंतर ग्रॅज्युएशन, नंतर मेडिकल फिटनेस टेस्ट होईल तुमची. ओके, या सगळ्या गोष्टी तुमच्या चेक केल्या जाईल आणि नंतरच तुम्हाला सिलेक्शनचं अपॉइंटमेंट लेटर दिल्या जाईल. ओके, मग कोणकोणत्या पोस्टसाठी कोणकोणत्या एक्झाम सगळ्या पोस्टसाठी कॉमन आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता कमर्शियल कम तिकीट असेल, अकाउंट क्लर्क कम तिकीट असेल, ज्युनियर क्लर्क कम तिकीट टायपिस्ट असेल, ट्रेन क्लर्क असेल, यासाठी सीबीटी फर्स्ट काय कॉमन फॉर ऑल पोस्ट, नंतर सीबीटी सेकंड सुद्धा कॉमन फॉर ऑल पोस्ट. टायपिंग कोणासाठी नाहीये? तर कमर्शियल कम टीसी साठी टायपिंग नाहीये. टीसी साठी टायपिंग आहे का? नाहीये. मग ट्रेन क्लर्क साठी टायपिंग आहे का? नाही. यासाठी फक्त सीबीटी फर्स्ट आणि सीबीटी सेकंड द्यायचंय आणि सिलेक्शन मिळवायचं आहे. अकाउंट क्लर्क टायपिंग स्किल आहे, टायपिंग स्किल होईल तुमचं, प्रोफिशियन्स आहे की नाही, टायपिंग होईल. नंतर इथे सर्टिफिकेटची गरज आहे का? नाही. नंतर इथे सुद्धा टायपिंग तुमचं होईल. त्यामुळे तुम्हाला वेळ आहे, साधारणतः 1 वर्ष तुम्हाला एक्झामच्या तयारीला भेटेल. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस तोपर्यंत होऊन जाते. सर्टिफिकेटची नेसेसरी सर्टिफिकेट तुम्हाला लागत नाही आणि एक्झाम खूप जास्त शिफ्टमध्ये होतात. त्यामुळे मार्क्स जे आहे तुमचे काय असेल, नॉर्मलायझेशन पद्धतीने तुमचे मार्क्स जे आहे तुम्हाला बघायला भेटतील, हे लक्षात घ्या. ओके, नंतर एक्झाम फीस रिफंड बद्दल मी तुम्हाला सांगितलं की स्वतःचा अकाउंट नंबर जे आहे ते टाकायचे, IFSC कोड टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा या ठिकाणी. ओके, अकाउंट नंबर, नेम ऑफ बँक, नंतर IFSC कोड, हे सगळं स्वतःचं टाकायचं आहे. इंटरनेट कॅफेवर भरायचा नाहीये जर तुम्हाला अकाउंटवर तुमची फीस जी आहे ती रिफंड पाहिजे असेल तर, हे लक्षात घ्या. नंतर कोणकोणत्या RRBs आहे? 21 RRBs आहे. या वेबसाईट ज्या आहे RRBच्या मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहे. तर त्यांनी वेबसाईट दिलेलं आहे, फोन दिलेला आहे आणि त्या RRBचं हेडक्वार्टर कुठे कुठे आहे ते दिलेलं आहे. आपल्याला महत्त्वाचं आहे मुंबई. ओके, तर मुंबईचं RRBचं जे आहे rrbmumbai.gov.in याच्यावर तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. फोन नंबर सुद्धा दिलेला आहे, याच्यावर तुम्ही कॉल करू शकता काही इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची असेल तर. ओके, आता लेटेस्ट रिक्रुटमेंट आहे, सध्या ही करंट रिक्रुटमेंट चालू आहे. जे ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट्स आहे, खूप चांगली रिक्रुटमेंट सध्या सेंट्रल गव्हर्नमेंट करतंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सगळ्या रिक्रुटमेंटचा फॉर्म भरावा आणि परीक्षा द्यावी आणि लवकरात लवकर सिलेक्शन मिळवावं, एक अपॉर्च्युनिटी ग्रॅब करावी, अशी तुम्हाला रिक्वेस्ट असेल विद्यार्थी मित्रांनो. ओके, जे नवीन विद्यार्थी आहे, रेल्वेची तयारी करू इच्छितात किंवा बँकिंगची किंवा इन्शुरन्सची किंवा पुढे FCIची येणारी ॲड आहे किंवा SBIची ॲड येणारी समजा, यासाठी जे लोक तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी आपण 8 ऑक्टोबरला आफ्टरनूनची बॅच जी आहे ती लॉन्च करतोय. त्यासाठी डेमो लेक्चर फ्री असेल 3 ते 4 दिवस तुम्ही डेमो लेक्चर अटेंड करू शकता. ऑफलाईन बॅच आपण चालू करतो विद्यार्थी मित्रांनो. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी एकदा संपर्क साधायचा आहे, साखर एज्युकेशनला व्हिजिट द्यायचं आहे आणि इन्क्वायरी करून जायचं आहे. ओके, तर 8 ऑक्टोबर 2024 सकाळी 11:30 ते संध्याकाळी 4 पर्यंत आपली बॅच असेल, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपलं सोशल मीडिया पार्टनर आहे. ज्या लोकांनी अजून पण यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नाही, व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी रिक्वेस्ट असेल की त्यांनी काय करायचे, आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. ठीक आहे. नंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपल्याला जॉईन होऊन जायचं आहे आणि सगळ्या PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट्स असतील, नंतर जे काही एक्झामच्या रिलेटेड माहिती असेल ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यावर काय भेटत जाईल विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे साखर एज्युकेशनचं, याच्यावर आपण इन्फोग्राफिक मार्फत एक्झामची पूर्णपणे इन्फॉर्मेशन देत असतो. त्याकरता आपलं पेज जे आहे तुम्ही फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपलं व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहे, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सुद्धा खूप सारी इन्फॉर्मेशन आपण टाकत असतो. जवळपास 15 ते 20 हजार लोक या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन झालेले महाराष्ट्रामधील. त्याच्यावर आपण काय करत असतो, सगळ्या एक्झामचे रिलेटेड इन्फॉर्मेशन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर काय करत असतो, फॉरवर्ड करत असतो विद्यार्थी मित्रांनो, सेंड करत असतो. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.